गाव झालं येड गावाला केलं या निसळू की पळू अरे आता कुठं पळू गावात फुटले या गावरान वळू गावाला पडलं या भलतच कोड यांनी बघा मोडली गावाची कोड धाकानं यांच्या झाला गावाला गळू गावात फुटले या गावरान वळू गावात फुटले या गावरान माईला हा माता गेला कुठं नेमका त्याला आखी वैरण उपसून जनावराला खायची घालून झाली तरी याचा पत्त्या नाही मला म्हणे मला त्या नानाच्या पोरीला प्रपोज मारायला जायचं म्हणे आपल्याला अजून याचा तपास नाही काय रे म्हणते नानाची पोरगी मला हाय करती बाय करती कोणता तो असा उडता मोका दिला म्हणे मला तिनं आता उडता मोका द्यायला काय त्याला काय पंख भेट आहे का म्हणे उडता मोका दिला काय म्हणे व्हिडिओ दाखवत होता बा कशात तरी आता व्हिडिओ घेऊन येतो का पिक्चरच घेऊन येतो काय माहिती नाहीतरी आपल्याला उत्सुकता जेव्हा ना पिक्चर पाहिजे नाना कशाला आले इकडे नाना लय शांत शांत वाज काय भानगडी आता तुला काय सांगायचं लगीन करायची लय खुजली आता भाजली आणि वरून एवढी सुजली मायला एवढं सुचली नाना तुमचं काय झालं तोंडच झाली गप आणि मागू झाला डप आता बसा भाजी भाऊ त्याची कळती ना त्यालाच कळती म्हणून मी काय होतं नाही ते का नाना तुम्हाला तुम्ही ना आपलं ऐकत चाला आपलं कसं आहे उलटी पलटी आणि म्युन्सिपाल्टी राजकारण झालं पलटी आपण 90 पिऊन कलटी नाना तुम्हाला एक विचारू का विचार ना आता मला काही मूळव्याध मिळत आहे का ते मूळव्याध ठेव्यात नाही आपल्याला आपला जरा वेगळाच प्रॉब्लेम आहे वेगळाचा प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला मूळ प्रॉब्लेम नाही बा तुम्हाला तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे बा म्हणजे तुमचं इंजन चालू होत नाही बा आपलं कसं माहिती आहे का मस्त हळूहळू असं हँडल मारचंय टॉक 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 हे तुम्ही काय आमच्या कामाची नाही चला निघा भाऊ तुला माझ्यासारखी इंजिनियर असतं ना पण तुझा कसा कोंबडा झाला असता नाही तरी तुमचा कोंबडाच व्हायला हो ना मायला पण हा माद गेला कुठं रे माद्या अरे फुकण्या कुठं गेलता रे त्याला मला वाटलं काय वैरणीमधून डायनासॉरच आला काय चंदू चालते मला ते नानाच्या पुढचे व्हिडिओ कुठे आहे मला दाखवणं ते चाल ना व्हिडिओ आहे का तो वेब सिरीज बनवली का पिक्चर बनवला चाल इकडे जाऊ पाहू आपण ए माऊली गाडी चक्कर द्या आईला लहान पोरांना सुद्धा कळायला लागलं का पेट्रोल मागलं जाऊ दे तुला मुळे दे का अयो तुला द्यायचं नव्हतं तर काय सांगत मारू नको ना ए गुगल्या आमच्या गावात किती लोकांना मूळव्याध त्यांचे नाव सांग गुगल काय लोकांच्या बाथरूम मध्ये मुळ्यात पाहिलं जात हा ओय माझ्या तू तर भाड्यान बिड्या करून राहिला रे अरे थोडं प्रेमानं बोल ना प्रेमानं घेतलं रे का मग गुगल आमच्या गावात मुळ्यादवाले किती आहे त्याचे नाव सांगतो का अय ते काहीच नाही घेऊ राहिलं अरे थोडं प्रेमानं घे अजून प्रेमान घेऊ घे ते काय बायको बिको का मायवली त्याला आय लव्ह यू म्हणू का गुगला बाई आय लव्ह यू हे तुला यायना जायना तो बॅलन्स संपला चल चल काय चालू रे तिथं ताजमहल बिजमहल बांधून राहिले काय ए कुकुट पाले नाही ते
कुक्कुट पालन असो तर कुक्कुट मिळणार असो आपल्याला काय करायचं हो आपण गिराईक सापडले एखादं संध्याकाळची सोय चल वळंबा वळंबा आहे हो मला वाटलं काय घंटा बिंटा आहे का घंटा नाही वळंबा आहे वळंबा तरी तर राहतो कुठं जांगडात का काय हं? बांधकाम सरळ करण्यासाठी राहत होते बांधकाम सरळ करण्यासाठी अहो हे पहा ना हे सरळ आहे का पहा ना नाही तर गावात आहे ना सरळ कधी वागतच नाही नाही पायाला वळंबा लावून त्याला पहा पण वळंबा लावून पाहावं लागेल मी काय म्हणतो हा. तुम्हाला काय मुळ्यात बिळत आहे का जातो का तू आता का थापीने मुळ्यात पाडू अय, माझ्या पळ काय नाना आज कसं याने केलं हो ही जरा आजारी काय झालं तिला तिचं आहे ना डोकं दुखतं काय घरी वाद झाले का तुमचे काय होतं माहितीये का आम्ही दोघं नवरा बायको भांडायला लागलो तर हिचं डोकं दुखतं अहो तुमचं वय राहिले का आता भांडायचं तुम्हाला सांगू हा. का लगीन करायची लय खुजली हा. पण आता चांगली भाजली हो अहो माझ्याकडे काय बरणार आहे का भाजायला बरणाली तुमची मजाक केली मी बरं. ऐका ना तुमच्याकडे काम आहे माझं काय बोला तुमच्याकडे एखादी गोळी आहे का कशाची हो बंदुकीची अहो मी डॉक्टर आहे मिलिटरीत नाही त्या बायकोला घालायची हो मॅडम डॉक्टर मुळे आलाय का बाहेर बोर्ड आहे वाचून या एकदा व्हा बाहेर मुळे द्यायची नाही 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 बाहेर बोर्ड बरं चालतं माझ्या केली येऊ का पाहिलं नाना इकडे कुठं अरे बाबा दवाखान्यात आलो दवाखान्यात तुमचं काय दुखत माझं नाही हिला घेऊन आलो होतो दवाखान्यात मुलीला तिचं काय दुखत काय सांगू तुला आम्ही दोघं नवरा बायको भांडायला लागलो का तिचं डोकं दुखत राव याच्यामुळेच म्हणत राहतो नाना मी तुम्ही दोघं नवरा बायको भांडणात करी जाऊ याच्यामुळे काय होतं या लहान लेकराच्या मनावर आहे ना वाईट परिणाम होतो हा खरं ते डॉक्टर तुमच्या ओळखीचे आहे का ओळखीचे अरे क्लासमेट इथे माझे एक नंबर हुशार डॉक्टर हुशार आहे मग क्लासमेट आहे होय मग चला ना थोडंसं बोलायचं त्यांच्या संग त्यांचं काम आहे थोडंसं हिला द्या तोपर्यंत पुढं पाठवून काय काम आहे आहे नंतर सांगतो ना तुम्हाला बरं दिदी तू घरी जा आणि मम्मीला म्हणा की जरा मीटिंगमध्ये अरे बाई असं नको सांगू की पुन्हा मला बदकी फक्त मीटिंगमध्ये होता असं सांग हा आईच्या गावात नाना झाला तुमच्यामुळे इज्जतीचा घालूचा ती पोरगी सुद्धा गावावरून म्हटली आम्हाला काय काम आहे सांग हे काम नंतर सांगा तुम्हाला अरे बाबा तुम्हाला कोणी चिरत नाही पुत्र मीच घरा तुमचा मित्र हा का मग गा हा गावाला गंगाधर म्हणायची वेळ आली चला चल थांबा ना, हे बुटाला काढून द्या ना मला इथे. चला. काय ना आत्ताच गेले परत आले अहो डॉक्टर साहेब हे माझे मित्र आहेत यांचे काम आहे तुमच्याकडे हे तुमचे मित्र हा उभा आहे का बसलाय नाही डॉक्टर साहेब त्याची उंचीच तेवढी मला वाटलं काय छोटं स्कूल आणलं काय करू नाही नाही उंचीच तेवढी बरोबर डॉक्टर तुमच्याकडे एक काम होतं कशाचं आपल्याकडे ना चांगलं 60-70 जणांचा माल आहे कशाचा माल म्हणजे 100 लोकांचा माल आहे आपल्याकडे आपण माल कशाचा तुम्ही ते मुळव्याधावरचे डॉक्टर आहे ना हो बरोबर आहे पण माल कशाचा अहो मुळव्याध आहे ना आमच्याकडे विकायला त्याचं काय करू मी लोणचं घालून मुळे विकत देऊन अहो डॉक्टर मग ते बोर्डवर लिहिले ना तुम्ही काय लिहिलंय? मुळव्याध 3000 रुपयाला मुळव्याधाचं इंजेक्शन लिहिलं ते 3000चं मुळव्याधाचं इंजेक्शन 3000 रुपयाला हो असते ना डॉक्टर अहो 2-4 महिन्यापासून आम्ही हिंडून राहिलो चांगला धंदा लागला म्हणलं मुळव्याधाचा अहो ऑपरेशन केलं तर 12,000 आणि इंजेक्शन घेतलं तर 3,000 असं तिथे बोर्ड लिहिलंय स्पष्ट लिहिलंय तुम्ही मोठ्या अक्षरात लिहित जा ना डॉक्टर अहो तुम्ही नीट वाचून नाही येडं वाचून या तुम्ही 3000 बारीक होत राहते इंजेक्शन नाही इंजेक्शन दिलं पुढं अरे देवा गेल्या की मेहनत वाया गेली अरे वाचलं कोणी मी आता वाचलं होतं पण हे फुकणी तुला नाही सांगता आलं का तुला नीट नाही वाचता आलं अरे मला वाचता येत असतं तुझ्या बरोबर काय असतो मी उठा
काय नाही असते. येतो डॉक्टर. मी डॉक्टर बाळासाहेब जुंजारे आपल्या लाडक्या प्रेक्षक मायबापासाठी घेऊन आले सुपर मराठी कॉमेडी वेब सिरीज गावरान वळू. आमच्या गावातील गावरान वळू आणि त्याचा वेदटपणा दिसून आला. त्यांनी कोपऱ्यामध्ये बोर्ड तर एक जाहिरात वाचली की मुळं हे 3,000 भेटतात. मग त्यांनी ती जाहिरात वाचून आणि अर्धवट ज्ञानाच्या बळावर त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2 मित्रांनी कोट्याधीश होण्याचं स्वप्न बघितलं आणि त्यांचा तो याचा पैसे कमावण्यासाठी पूर्ण त्यांची भटकंती दिसून आली. त्यांनी 2 महिने ते भटकंती करून मुळव्याधाचे जे रुग्ण होते ते गोळा केले आणि ते घेऊन माझ्याकडे आले. तर त्यांना असं वाटलं की आता आपल्याला कमी दिवसामध्ये जास्त श्रीमंत होऊ. मग त्यांनी ते मला पूर्ण माहिती सांगितली. मग मी त्यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं. तेव्हा मला त्यांचं लक्षात आलं की यांचं अर्धवट ज्ञान, त्यांना आजाराबद्दल काहीच परिचय नव्हता. मग मी त्यांना आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील त्या आजाराबद्दल माहिती दिली आणि ते असं त्यांना समजून सांगितलं की ते मुळव्याध 3,000 भेटत नसून तुम्ही ती जाहिरात चुकीची वाचली आहे. ती जाहिरात अशी की मुळव्याध 3,000 इंजेक्शन भेटेल मुळव्याधाचं. आणि मग त्यांच्या अफलातून कॉमेडीमधून ते जे मनोरंजन झालं ते आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या आमच्या लाडक्या वेब सिरीज गावरान वळूला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.